हरी 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 जय राम कृष्ण हरी हरी जय कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कास पितांबर 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 आवडे निरंतर हे सिद्धा आवडे निरंतर हे सिद्धा आवडे निरंतर हे सिद्धा मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कस्तुमने विराजी कंठी कस्तुमने विराजी कंठी कस्तुमने विराजी तुळशी हार गळा काश पितांबर 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 आवडे निरंतर हे सिद्धान आवडे निरंतर हे सिद्धान आवडे निरंतर हे सिद्धान हा तू का मने माझे हेची सर्व सुख तू
हॅलो 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 थोडंसं गेन देत मग हॅलो 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 हां रामकृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय 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 राम राम जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडे तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो 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 हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा
दादा हे थोडं शार्प करा ना चाटी शार्प करा ना आवाज ये ना त्याचा बंद करायचं. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग उपवास पारणे राखिला उपवास दारबंटा पारणे राखिला डाळ उपवास पारणे राखिला दारबंटा उपवास पारणे राखिला डाळ रवहेला भोगवटा आम्हाला केला भोगवता आम्हाला केला भोगवता आम्हाला वंश परंपरा दास मी अंकी वंश परंपरा दास मी अंकी. वंश परंपरा दास मी अंकी वंश परंपरा दास मी अंकी. मुकलिता लाज कोणा मोकलिता लाज कोण मोकलिता लाज कोण वंश परंपरा दास मी अंकित परंपरा दास मी वंश परंपरा दास मी वंश अंकित परंपरा दास मी अंकी. तुका मोकलिता लाज कोणा मोकलिता लाज कोणा तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखिला दारबंटा उपवास पारणे राखिला दारबंटा. उपवास पारणे राखिला दारबंटा पारणे राखिला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला ढोकार कुमाई ढोकार कुमाई ढोकार कुमाई ढोकार कुमाई ढोकार कुमाई ढोकार कुमाई ढोकार कुमार ढोकार कुमाई ढोकार ढोकार कुमाई ढोकार कुमार ढोकार कुमाई ढोकार कुमार प्रथम चाल म्हणण्यासाठी हरिभक्तपरायण सुनील महाराज पाटील व हरिभक्तपरायण जयवंत महाराज चांदेरे यांनी यावे विनंती. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची 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 मिरासी गा दे
तुझी चरण सेवा पांडुरंगा वास पारणे राखीला राळवंता उपवास पारणे राखीला राळवंता तुझी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग उपवास पारणे राखीला दारवंत उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवता अमरागी केला भोगवता केला भोगवता आम्हालागी केला भोगवता आम्हालागी वास पारणे राखीला दाळवंता उपवास पारणे राखीला दाळवंता केला भोगवटा आम्हालागी केला भोगवटा आम्हालागे केला भोगवटा केला केला भोगवटा केला भोगवटा केला
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कोना. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयदवलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजोस प्रदीप्रदेशं. विदिंद्रादिदेव हि सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. यों तप्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तुचरण श्रवणत्वगादीन प्राणा. नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक जानो, सेवे लागी सेवक जानो. सेवे लागी सेवक जानो, सेवे लागी सेवक जानो. सेवे लागी सेवक जानो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, जय हो. तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा. आहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्यरू. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराया वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबराया, ब्रह्ममूर्ती सोपान काका सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बालेवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजच्या दुसऱ्या क्रमांकाची सेवा समस्त ग्रामस्थ भजदी मंडळ बालेवाडी असेल, विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट मंडळ बालेवाडी असेल, सर्व ट्रस्टीच्या वतीने ज्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली ते
आमच्यावरती पुत्रवत प्रेम करणारे आदरणीय बालवडकर बापूंच्या माध्यमातून या ट्रस्टीच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आणि आज या सेवेसाठी पुणे परिसरातील पिंपरी चिंचवड परिसरातील वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे सर्वच महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित येतात. आदरणीय आमच्या सर्वांचे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान महाराष्ट्रभूषण आदरणीय श्रद्धास्थान पूजनीय आप्पा या ठिकाणी उपस्थित येतात. आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे उद्धवभाऊ या ठिकाणी उपस्थित येतात. आमचे दुसरे या ठिकाणी बंधुराज वैभव महाराज या ठिकाणी उपस्थित येतात. आमचे ज्यांनी सुंदर चाल गायली हरिभक्तपरायण सुनील महाराज मानवतकर पाटील या ठिकाणी उपस्थित येतात. आमचे संजय आसवले साहेब या ठिकाणी उपस्थित येतात आणि आपण सर्वजण आमच्या आळंदीकर गुरुबंधू मंडळी या ठिकाणी दोन्ही महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित येतात. सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळवतो. विठाला विठाला. खरं तर बालेवाडी हा जो 4-5 गावांचा हा परिसर आहे. पाषाण असेल, बाणेर असेल, इकडे माळुंगे असेल, इकडे वाकड असेल, कसपटे वस्ती असेल, या परिसरातून अनेक भावी भक्तमंडळ या ठिकाणी कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित येतात. आणि इथं आल्यानंतर डोक्यामध्ये अभंग वेगळा होता, पण पांडुरंगाची मूर्ती पाहिली आणि पांडुरंगाची मूर्ती पाहिल्यानंतर पंढरपूरचा अनुभव खऱ्या अर्थानं या ठिकाणी आला. असं वाटलं पंढरपूरचा पांडुरंग परमात्माच वरती उभा आहे का काय. इतकी सुंदर मूर्ती वर या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग महाराज वारकरी संप्रदायाला पांडुरंगाशिवाय काय, पांडुरंगाशिवाय दुसरी भक्ती महाराज अनन्यसाधारण भक्ती सांगितली गेलेली आहे. 18 पगड जातीमध्ये जन्माला आलेले संत, वारकरी संप्रदायाचं कौतुक काय माहिती आहे. अरे 18 पगड जातीमध्ये जन्माला आलेले सगळे संत, एकाही संतांनी बाकीच्या देवांचं वर्णन केलंय पण भक्ती मात्र पांडुरंगाचीच केलेली आहे. विठाला 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 विठो. एक धरीला चीती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चीती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चीती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चीती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. पूर्ण वारकरी संप्रदायाने आराध्य दैवत भगवान पांडुरंगाला पंढरीश परमात्म्याला या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझी जी वंश परंपरागत आहे, वंश परंपरा आहे माझी, रक्ताची परंपरा, या रक्ताच्या परंपरेची मिरासीचं काय असेल. मिरासी म्हणजे परंपरा. विश्वाच्या पाठीवरती 2 वंश सांगितले. दोनही वंशाचा जर विचार केला, एक मांस वंश आहे आणि दुसरा विद्या वंश आहे. मांस वंशाच्या परंपरेचं तुकोबराय वर्णन करतायत, विद्या वंशाच्याही परंपरेचं तुकोबराय वर्णन करतायत. पण जी रक्तसंबंधी परंपरा सांगितली गेली तुकोबरायची 8 पिढ्याची, त्या 8 पिढ्याच्या परंपरेचा किंबहुना काय मिरासी होती त्या परंपरेची, सुंदर चिंतन सांगणारा हा अभंग आहे. त्या परंपरेने आमच्यासाठी भोगवटा म्हणून काय ठेवलेलं आहे, कुठल्या व्रताचं, कुठल्या नित्यनेमाचं, कुठल्या साधनेचं अनुष्ठान त्यांनी आम्हाला मांडून दिलेलं आहे. सुंदर चिंतन सांगणारा हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. जीवन जगत असताना या मृत्यूलोकामध्ये कर्तृत्वाला फार किंमत आहे. या मृत्यूलोकामध्ये कर्तृत्व इतकं श्रेष्ठ सांगितलं गेलेलं आहे, कारण जन्म आणि मरण या 2 घटना अशा येतात की त्या माणसाच्या हातामध्ये नाही आहेत. आपण सर्वजण लक्ष देऊन कीर्तन ऐकलं तर कळेल,
1900 अमक्या तमक्या साली जन्माला आम्ही आलो, आम्हाला जन्माचं साल सांगता येईल, पण त्याच व्यक्तीला विचारा तुम्ही कधी मरणार आहे, मरणाचा दिवस सांगता येईल का हो? झोपले का काय? जागेत ना सगळे? या मंदिरामध्ये आवाज जास्त घुमतोय, माझं बोलणं तुम्हाला कळतंय ना? लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. जन्म आणि मरण या दोन घटना अशा आहेत, भगवंतांनी त्या आपल्या हातामध्ये ठेवलेल्या नाही आहेत. कुठल्या जातीत जन्म घ्यावा, कुठल्या कुळात जन्म घ्यावा, कोण्या मायबापाच्या पोटी जन्म घ्यावा, कुठल्या गावात श्रीमंताच्या का गरिबाच्या घरी जन्म घ्यावा, आपल्या हातात आहे का हो? आणि जर आपल्या हातात असतं तर आपण, मी नाही म्हणत पुणे जिल्ह्यामध्ये आपण जन्माला आलो असतो, आपण तिकडे मग अंबानी वगैरे यांचं घर घातलं असतं इकडे मुंबईला. मला का सांगायचंय, कुठल्याही जातीत, कुठल्या कुळात, कुण्या मायबापाच्या पोटी जन्म घ्यावा आमच्या हातात नाहीये. कुठल्या ठिकाणी मरावं आपल्या हातात नाहीये. जन्माचा दिवस, तास, मिनिट, सेकंदही सांगता येईल, मरणाचा दिवस सांगता येईल का? नाहीये. जर माणसाला माणसाच्या मरणाचा दिवस कळाला असता तर आमचे गुरुवर्य वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय विठ्ठल महाराज घुले सांगायचे, माणसाला माणसाच्या मरणाचा दिवस कळाला असता तर माणसं झुरून झुरून मेले असते. जर तुम्हाला इथं बसलेल्या सर्व श्रोत्यांपैकी जर तुम्हाला कळालं असतं की पांडुरंगाच्या देवळात गेल्यानंतर 7 ते 9 कीर्तन ऐकल्यानंतर आम्ही मरणारे, हे जर तुम्हाला 5 वाजता कळालं असतं तर तुम्ही मरायला इथं आले असते का? जागेत ना सगळे? नाही. जन्म आणि मरण या दोन घटना अशा आहेत, त्या भगवंताने आपल्या हातात ठेवलेल्या आहेत. मग आपल्या हातात काय? आपल्या हातात जन्म आणि मरण त्याच्या मधलं जे अंतर असतं, कोणी लोक त्याला जीवन म्हणतात तर कोणी लोक त्याला आयुष्य म्हणतात. हे आयुष्य कसं जगावं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. कसं जगायचं आयुष्य? तुकोबरायांना विचारा, ज्यांचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. तुकोबराय सांगतात, मृत्यूलोक ही भूमी कर्तृत्व प्राप्त करण्यासाठी मिळालेली भूमी आहे. वर्म जाणून तरण्याची भूमी फक्त एकच आहे, त्याला म्हणतात मृत्यूलोक. पहा तुम्ही काय करता येते मृत्यूलोकामध्ये. तुकोबराने एक सुंदर प्रमाण त्या ठिकाणी आपल्या पुढे मांडलेले आहे. केले होते याच जन्मी, केले होते याच जन्मी, केले होते याच जन्मी, केले होते याच जन्मी. अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे. ए तुका मने वरमे जाणूनिया करती, तुकाने वरमे जाणूनिया करते. ए तुका मने वरमे जाणूनिया करती, तुकाने वरमे जाणूनिया करते. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. ओ येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळ. राहती निराळी हे केले होते याच जन्मी, केले होते याच जन्मी. अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे. तुका मने वरमे जाणूनिया तेरती, तुका वरमे वरमे जाणूनिया करती. केले होते याच जन्मी, अवघे विठोबाच्या नामे.
तुका म्हणे वर्मे जाणवणिया तरती. वर्म जाणून तरण्याची ताकद आणि शक्ती फक्त या विश्वामध्ये तुकोबाराय सांगतात याच मृत्यू लोकामध्ये प्राप्त करता येते. भक्ती करण्यासाठी कर्मभूमी म्हणून या मृत्यू लोकाला गणलं गेलेलं आहे. देवादिकांनी इच्छा करावी. आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. आस करीती ब्रह्मादिक. ब्रह्मादिकांनी आस करावी या मृत्यू लोकाची. कारण मृत्यू लोक ही कर्तृत्व प्राप्त करण्यासाठी मिळालेली भूमी आहे. काहीतरी पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी मिळालेली भूमी आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हाच पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या सांगितल्या गेल्या. एक, जीवनामध्ये काहीतरी करावं लागतं आणि काहीतरी घडावं लागतं. घडावं लागतं ते संचिताने आणि करावं लागतं ते प्रयत्नाने. तुकोबारायच्या या दोनही बाजू जर विचारात घेतल्या तर तुकोबारायच्या घरी ज्या गोष्टी घडत होत्या त्या परंपरेने घडत होत्या, संचिताने घडत होत्या. प्रचंड श्रीमंती होती. आपल्या सगळ्यांना तुकोबारायांचं चरित्र ज्ञात आहे, माहिती आहे. इसवी सन 1632चा इसवी सन 1635 4 वर्षाचा दुष्काळ सगळ्यांनी तुकोबारायांनी पाहिला. तुकोबाराचा प्रपंच उद्ध्वस्त झाला. तुकोबारांची वडील भाऊजाई गेली. मोठा भाऊजी सावजी विरक्त होऊन निघून गेला. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. त्यानंतरच्या काळामध्ये आई वडील गेले. 5 वर्षाचा संतू नावाचा मुलगा गेला. एक पत्नी अक्षरशः अन्न अन्न करून मेली. तुकोबारायची पत्नी अन्न अन्न करून मरते. कोण? तुकोबाराय. घरी सावकारकी महाजनकीचा व्यवसाय असणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांची पत्नी अन्न अन्न करून मरते. ते लक्ष्मण रामचंद्र पांगारकर नावाचे लेखक होऊन गेले. ते लेखक सांगतात तुकोबाराय इसवी सन 1632च्या अगोदरचा काळ जर पाहिला तर त्या काळामध्ये 4 लाखाचं कर्ज वाटणारे तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी तुकोबारायांनी 4 लाखाचं कर्ज वाटलं होतं. महाजनकीचा व्यवसाय होता. लोकांना खतपत्र, लोकांना लागणारं सगळं पैसा धन त्या ठिकाणी तुकोबाराय द्यायचे त्या काळामध्ये. पण एक वेळ अशी आली इसवी सन 1632ला या महाराष्ट्रावरती या भारतवर्षाच्या भूमीमध्ये दुष्काळाचं सावट आलं. पाण्याचा थेंब नाहीये, अन्नाचा कण खायला नाहीये. गुरं ढोरं गाया वासरा लोक आत्महत्या करू लागली, लोक मरू लागली. हा सगळा दुष्काळ माझ्या तुकोबारायांनी डोळ्यासमोर पाहिला. आणि तुकोबारायांनी विचार केला अरे एवढी जर लोक माझ्या डोळ्यासमोर अन्न पाण्या वाचून मरत असतील तर हे माझं काय देणार आहेत? माझ्याकडून नेलेलं कर्ज हे आणून काय देणार आहेत? नाही देऊ शकत. कान्होबाला सांगितलं कान्होबा अरे आपल्या घरची ही अवस्था आहे. आपल्या घरची भाऊजाई जाते, मोठी वडील भाऊजाई, भाऊ निघून गेला तो परत माघारी आला नाही. आपले आई वडील गेले, संतू नावाचा मुलगा गेला, माझी पत्नी अन्न अन्न करून मेली. अरे सावकाराच्या घरची ही जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांच्या घरची काय परिस्थिती असेल? काय कर, सगळ्या असणाऱ्या जे खतपत्र वह्या आहेत त्या सगळ्या वह्या घेऊन ये. सगळी खतपत्र वह्या सगळ्या नोंदीच्या वह्या घेऊन आली आणि कान्होबा सहित इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवल्या. बुडवल्यानंतर तुकोबारायांना लोक नावं ठेवू लागली. विचार केला अरे जर ही खतपत्र बुडवली तर उद्या हेच लोक तुम्हाला नावं ठेवायला बसलेले आहेत. आणि जोपर्यंत तुकोबारायांकडे पैसा होता तोपर्यंत लोक तुकोबारायांचे पाय चाटायला कमी करत नव्हते. पाय चाटण्यापर्यंत लोक यायचे. पाय चाटायचे. महाराज दुष्काळात सहकार्य करा, महाराज मदत करा, दुष्काळात शेतामध्ये पिकल्यानंतर तुमचं सगळं कर्ज आम्ही फेडून टाकू. त्या काळामध्ये 4 लाख रुपयाचं कर्ज माफ करणारे तुकाराम महाराज आजच्या सरकारला आदर्श घालून देतात. अरे लोक आत्महत्या करत असतील, लोक जर मरत असतील, दुष्काळ जर या महाराष्ट्रावरती पडत असेल तर सरकारचं एक कर्तव्य काय, पहिला त्यांचा 7-12 कोरा केला पाहिजे. हा आदर्श माझ्या तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी घालून दिला. लक्षात ठेवा. केला बरं 7-12 कोरा. महाराज 4 लाखाचं कर्ज वाटणारे तुकाराम महाराज त्यांची पत्नी अन्न अन्न करून मरते. कोणाची पत्नी? 4 लाखाचं कर्ज वाटणाऱ्यांची. या ठिकाणी
जुने जाणते माणसं या ठिकाणी बसलेत कीर्तनामध्ये. 1972चा दुष्काळ कोणी कोणी पाहिला हो? 1972चा दुष्काळ. तसं पुण्यावाल्यांना दुष्काळाचं काय घेणे देणं नाही. जाऊ द्या त्या दुष्काळाचं झाला. आम्ही तर 1972ला जन्माला पण नव्हतो आलो आप्पा. कुणाला खरं सांगा प्रामाणिकपणे, कुणाला असं वाटतं की परत एखाद्या वर्षभरामध्ये कोरोना आला पाहिजे? झोपले का काय? अरे युद्ध इराणला चालू झालंय तर इथं गॅसची पंचायत आहे. गॅस. मी सकाळी एक जणांची कमेंट वाचली, या गॅसनी पर फेस आणला म्हणले तोंडाला. मिळाला आता. अजून जर 15 दिवस जर गॅस नाही भेटला तर मला तर असं वाटते सप्त्याचे कार्यक्रम बंद करावे लागतील. जेवणाचे तर नाही भेटलो करणार काय? मी का सांगतोय, तो कोरोनाच्या काळ आला. कोरोनाचा काळ इथं बसलेल्या बऱ्यापैकी लोकांनी पाहिलेला आहे. कित्येक लोकांचे महाराज धंदे व्यवसाय उद्ध्वस्त झाले. कित्येक लोकांचे व्यवसाय. लोकांनी काय लोकांनी तर आत्महत्या केल्या. काय लोक तर ते टेन्शन घेऊनच मेले महाराज. आजाराने मरणारे 2% आहेत, भीतीने मरणारे 98% आहेत. तो कोरोना आमच्या या सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे. पण त्या कोरोनात असं एक तरी उदाहरण दाखवा की त्या कोरोनामध्ये एखाद्याच्या पत्नीला अन्न नाही मिळालं म्हणून ती मेली. आहे काही ते एखादं उदाहरण? एखाद्याच्या बायकोला अन्न नाही मिळालं म्हणून ती कोरोनात मेली असं एक तरी उदाहरण आहे का? कदाचित खाऊन मेली असेल, पण अन्न नाही मिळालं म्हणून मेली असं होईल का? नाही महाराज. माझ्या तुकोबाराची पत्नी अन्न करून मरते महाराज. ज्या तुकोबारांनी 4 लाखाचं कर्ज माफ केलं त्यांच्या पत्नीवरती एक वेळ अशी आली, एकच साडी आहे, तीच धुवायची, तीच वाळवायची, तीच घालायची परिस्थिती आली हो. वारकरी संप्रदाय आम्हाला काय शिकवतो? संकट, संघर्ष, किती त्रास, किती दुःख येऊ द्या, हातबल नाही व्हायचं, आत्महत्या नाही करायची, लढायचं. लढत पांडुरंगावरती भार घालून द्यायचा. तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार. ए वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी, हा संसार देवा पायी, देवा पायी, हा संसार देवा पायी, देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी. ठेविले आनंदे कैसेची राहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे, ठेविले आनंदे कैसेची राहावे. तुका म्हणे घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे घालू दयावरी भार, त्या दुष्काळामध्ये तुकोबराचा प्रपंच रस्त्यावरती आला. म्हणजे गुळवे जे होते शास्त्रीय चिंचवडचे, त्यांनी मदत करून पाहिली, पाहुण्या रावळ्यांनी मदत करून पाहिली. मी एक सांगू,
तुमच्या जीवनामध्ये किती संघर्ष आला, तुम्ही अनेक प्रकारचे व्यवसाय जरी उभे केले, जेवढं तुमच्या प्रारब्धात आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं, अन्न मान आणि धन हे प्रारब्धाधीन आहेत. जीवनामध्ये पैसा जरी येतो तो प्रारब्धाने येतो आणि जातो तो सुद्धा प्रारब्धाने जातो. कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोकांचे व्यवसाय बंद झाले. काही लोक मुंबई सोडून गावी आले ग्रामीण भागामध्ये. असे कितीतरी उदाहरणं पाहिली आम्ही कोरोनाच्या काळात. ज्यांचे टेम्पररी व्यवसाय होते, परमनंट व्यवसाय नव्हते, त्यांनी व्यवसाय सोडले, गावाला आले, गावाला शेती करू लागले. असं जे कोरोनाच्या काळामध्ये एक जण गावाला आला आणि त्यांनी पाहिलं, अरे सगळ्यांचे व्यवसाय ठप्प आहेत, पण एकट्या डॉक्टरचा व्यवसाय चाललेला आहे. मग त्या डॉक्टरपाशी बसून त्याने ते पाहिलं आणि तो पण शिकला. म्हणलं काय 10 ते 15 प्रकारचे नॉर्मल आजार असतात. सर्दी, अंगदुखी, खोकला, डोकंदुखी असे नॉर्मल आजार असतात आणि 10-15 गोळ्या ठेवल्या की तेवढं काम करता येतं. मग त्याच्या मित्राकडे 2 महिने बसून त्याने तो व्यवसाय शिकला. त्या डॉक्टरचा पाहिलं, काय देतोय, काय देत नाही म्हणल्या. तपासतोय, खाली पळा, उलटं व्हा, पालतं व्हा, आ करा, डोळे वासा, कान दाखवा, सगळं बघायचं. काहीच होत नाही म्हणले. गोळ्या द्यायच्या जाऊन द्यायचं. त्याने पाहिलं आणि त्यांनी विचार केला की आपल्याला पण डॉक्टरचा, आपल्याला दवाखाना टाकायचा. म्हणला कोरोना दुसरा व्यवसाय काय करायचा आपल्याला, हा व्यवसाय. त्याने पाहिलं ह्याची फी 300 रुपये होती. त्याने शेजारीच 1-2 गुंठे सोडून एक 20-50 मीटरवरती त्याने दुसरा दवाखाना टाकला आणि दवाखान्याच्या वरती दवाखान्याला नाव दिलं फक्त आणि त्याच्या खाली एक पाटी लिहिली, जो कोणी आमच्याकडे पेशंट येईल त्याचा आजार बरा झाला तर 300 रुपये घेतले जातील आणि नाही बरा झाला तर त्याला 300 रुपये दिले जातील. लोक हुशार असतात महाराज. लोकांना फक्त ऑफर कुठे मिळती एवढी पाटी पाहिली की लोक तिथं गर्दी करतायत. बरा झाला आजार तर 300 द्या, नाही बरा आला तर 300 घेऊन जा. लोक म्हणायची याच्याकडे जायचं, गोळ्या औषधं घ्यायच्या, बरं वाटलं तरी म्हणायचं बरं वाटलं नाही. 300 तर मिळतील का नाही. गेल्या वर्षी मग त्याच्या त्या दुकानापुढे, त्याच्या हॉटेलपुढे, त्या दवाखान्यापुढे त्याच्या लाईन लागली. प्रचंड लाईन. ज्याचा खरा दवाखाना होता तो म्हणला आपल्याकडे रोजचं 100-200 गिऱ्हाईक असायचं. पाहतोय तर सकाळी एक खांदे येते, संध्याकाळी एक खांदा. काय झालंय. कंपाऊंडरने सांगितलं आपल्याकडे दुसरा डॉक्टर आलाय. कोण आहे म्हणले. ते तुमच्या जवळ बसत होतं, तेच त्यांनी दवाखाना काढलाय. कोण, आपला मित्र म्हणले. हो चला म्हणले. त्याच्याकडे गेले आणि त्याला पाहिलं. त्याला म्हणले अरे तू माझा मित्र येत ना, तुला डॉक्टर म्हणलं काही येत नाही ना, तुझ्याकडे लायसन नाही ना. तुम्हाला लायसनला कोण विचारतंय, माझी ऑफर बघ कशी आहे. खऱ्या डॉक्टरने विचार केला, याची ऑफर पाहिली. जर आजार बरा झाला तर 300 द्या, नाही बरा झाला तर 300 घेऊन जा. खरा डॉक्टर त्याच्याकडे गेला आणि तो म्हणला ह्याचे 300 घेऊन जायचे म्हणजे जायचेच. माझं वाक्य नीट ऐका, ज्याच्या प्रारब्धात नसेल त्याने कितीही प्रयत्न करू द्या, नाही मिळणार. त्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब मी तुमच्याकडे पेशंट म्हणून आलो आहे, मला तुमच्याकडून 300 न्यायचे आहेत. तो म्हणला 300 घेऊन जा, काय अडचण नाही म्हणला, तुम्ही 300 घेऊन जा. तुमचं काय दुखतंय तेवढं तर सांगा. त्यांनी सांगितलं 2 दिवस झालं म्हणले तोंडाला चव नाही म्हणले, माझ्या चवच नाही म्हणले तोंडाला. झोपा म्हणले बेडवरती झोपवलं. आ करा, जीभ दाखवा, डोळे दाखवा, कान दाखवा. ती प्राथमिक सगळे चाचपणी झाली. कंपाऊंडरला सांगितलं औषध घेऊन ये. कंपाऊंडरने त्या ठिकाणी बाटली काढली. अशी एक 250 ml ची बाटली असेल, औषधची बाटली. त्याच्यामध्ये लाल रंगाचं औषध होतं. ते औषध नव्हतं, ते होतं पेट्रोल. त्यांनी पाहिलं, त्याला वाटलं काहीतरी औषध असेल. त्याने सांगितलं माझ्या तोंडाला चव नाहीये, काही करा तोंडाला चव आण. आता हा गेला तर त्याला फसवायला. त्या डुप्लिकेट डॉक्टरनी त्याच्या तोंडात 2 थेंब ओतले पेट्रोलचे. तो म्हणला आता आली का चव. म्हणला आली नाही, हे तर पेट्रोल नाही. म्हणला बघ मला तुझ्या तोंडाला चव आली, 300 काढ आणि चल निघ. तो म्हणला पहिला डाव तर फेल गेला. म्हणला आता दुसऱ्या डावाला जायचं, सांगायचं मला काय आठवत नाही म्हणून. गेल्यानंतर महाराज परत दुसऱ्यांदा गेला 300 रुपये आणायची म्हणून. दुसऱ्यांदा गेला. डॉक्टर साहेब मला काहीच आठवत नाही. काय आठवत नाही, आमच्याकडे औषधे म्हणले, झोपा. परत झोपवलं. कंपाऊंडर त्यांच्याकडे एकच औषध पेट्रोल. कंपाऊंडरने पेट्रोलची बाटली काढली. पेट्रोलची बाटली त्या खऱ्या डॉक्टरने पाहिली. तो म्हणला ओ ही तर कालचीच पेट्रोलची बाटली आहे. तो म्हणला बघा तुम्हाला आठवलं, काढा 300 आणि चला निघा.
2 दिवस जाऊन झाले, 2 दिवस पुस्तकं पाहिली, TV पाहिल्या, बातम्या पाहिल्या, अभ्यास करून गेला. काही करायचं पण ह्याच्याकडून 300 काढायचे म्हणजे काढायचेच, काही करायचं 300 काढायचे. तिसऱ्यांदा गेला, डॉक्टर साहेब काय रे तू परत आला का? म्हणले हो आलो. आज काय होतंय? नाही म्हणले डोळ्याला नुसते अंधारे येतात, दिसत काही नाही. अंधारे येतात? हो. ते म्हणले या डोळ्याला अंधारे येण्याचं औषध मात्र आमच्याकडे नाही म्हणले. मग म्हणले हारला का? म्हणले हा. मग द्या 300. म्हणले चला तुम्ही हारला, तुमच्याकडे डोळ्याचं औषध नाही. ज्याने डुप्लिकेट दवाखाना टाकला होता त्याने खिशातून 50-50च्या 3 नोटा काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या. हे 300 रुपये घ्या आणि घरी जा म्हणले. कितीच्या नोटा ठेवल्या होत्या त्यांनी? 50च्या 3 नोटा, 300 रुपये झाले ना. गेले वाटतं घरी सगळे. 50च्या 3 नोटा काढल्या त्याच्या हातात दिल्या, सांगितलं हे 300 घ्या आणि घरी जा. त्यांनी खाली पाहिलं, तो म्हणला हो अहो हे तर 150चे आहेत. तो म्हणला बघा तुम्हाला दिसायला लागलं, काढा 300. चला निघा. तुमच्या प्रारब्धात जर नसेल ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा. तुकोबारांनी सगळे प्रयत्न केले. आपल्या सासऱ्याकडून जी मदत झाली त्याचाही व्यवसाय उभा करून पाहिला. पाहुण्यारावळ्यांनी मदत केली, त्याचाही व्यवसाय उभा करून पाहिला. पण शेवटी तुकोबारांच्या एक लक्षात आलं, आपल्याला जर कुठल्याच गोष्टीमध्ये यश येत नसेल याचा अर्थ देवाला आपल्याकडून काहीतरी चांगलं करून घ्यायचंय. एक गोष्ट लक्षात घ्यायची, सगळे बाबा बुवा देव धर्म करून जर उपाय मिळत नसेल तर ते आयुष्य तसंच ठेवावं आणि सगळा भार देवावरती घालून देवा. तुकोबराच्या घरी संचिताने 8 पिढ्यांचा परमार्थ होता. 8वे पूर्वज जे होते विश्वंभर बुवा, ते जावळी खोऱ्यातून देहूला आलेले. जावळी खोऱ्यातून देहूला आलेले विश्वंभर बुवा राजा रामदेवरायच्या आज्ञेने इकडे येत आहेत. इथं सावकारकी महाजनकीचा व्यवसाय करतायत. 1 वर्ष वारी चुकली म्हणून पांडुरंगाने स्वप्नात जावं विश्वंभर बुवांच्या, बुवा अहो सगळे संत पंढरपूरमध्ये आहेत. दशमीपासून जयघोष चालू आहे, नामस्मरणाचा, भक्तीचा, कीर्तनाचा जयघोष चालू आहे. एकादशी झाली, द्वादशी झाली, काला झाला आणि गोपाळपुरातून ज्यावेळेस सगळे संत माघारी फिरू लागले, देवाला गेले पांडुरंगाच्या मंदिरात भेटायला. देवा प्रतिवर्षी आम्ही येतो, तुझी आवड म्हणून येतोय, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हे तू सांगतो देवा. तुझ्यासाठी आम्ही इथं आलोय आणि तुझा चेहरा पडलेला आहे. ह्या वर्षी तुला मला असं वाटतंय महानगरपालिकेला तिकीट कोणी दिलेलं दिसत नाही तुला. अरे कसलं तिकीट म्हणले? मग का तुमचा चेहरा पडलाय? काय करू म्हणले देवा. माझा भक्त तो विश्वंभर बुवा यावर्षी वारी चुकली, त्यांची वारीला आले नाहीत. का आले नाहीत? त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन विचारलं तर सांगितलं इंद्रिय थकलेत. इंद्रिय थकलेत, पाय थकलेत, हात थकलेत, डोळे थकले, सगळं शरीर थकलंय, पंढरपूरला येऊ शकत नाहीये. परमार्थाचं मुख्य भांडवल जर काय असेल तर देवाने दिलेले हे इंद्रिय, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. जोपर्यंत तुमची इंद्रिय ठणठणीत येत तोपर्यंतच परमार्थ करून घेतला पाहिजे, तोपर्यंत देवाला पाहून घेतलं पाहिजे, तोपर्यंत या भारतवर्षा भूमीमधल्या सगळ्या तीर्थयात्रा केल्या पाहिजे. जोपर्यंत तुमची इंद्रिय ठणठणीत येते तोपर्यंत. इंद्रिय काय एकदा थकली आणि या शरीराच्या मागे रोगाचे आजार सुरू झाले, रोगाचा तुम्हाला माघावा सुरू झाला, मग मात्र काही घडत नाही. तसंच झालं विश्वंभर बुवांचं. वय झालं होतं, इंद्रिय थकले आणि इंद्रिय थकल्यामुळे विश्वंभर बुवांना पंढरपूरला जाता आलेलं नाहीये. विश्वंभर बुवांच्या स्वप्नात पांडुरंग परमात्मा गेले. देवा रामकृष्ण हरी देवा नमस्कार करतो, दंडवत घालतो, तुम्ही या वर्षी वारीला आला नाही. देवा इंद्रिय थकले माझी. इंद्रिय थकले म्हणले हो. का आला नाहीत? काय करू देवा? कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा. रात्री माझी पांडुरंगा, रात्री माझी पांडुरंगा, रात्री माझी पांडुरंगा.
सेवेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात रे माझी पांडुरंगा पांडुरंगा. हे गात्र हे इंद्रिय परमार्थाचं मुख्य भांडवल आहे आणि ते सगळं थकलंय देवा. आता नाही आलो आता तुम्हाला येण्याची गरज नाही विश्वंभर बुवा, मी स्वतः येतो म्हणले तिकडे. आणि मग आंबियाच्या वनामध्ये तुळशी बुक्क्याचा सुगंध जिथे आलाय जिथे चालू आहे त्या ठिकाणी मला उकरून पहा. वाजत गाजत गेले, पांडुरंगाला उकरून पाहिलं आणि वाजत गाजत देहू गावामध्ये आले. प्राणप्रतिष्ठापना केली विश्वंभर बुवांनी. त्या विश्वंभर बुवांच्या पाठीमागे दोनही मुलं हरी आणि मुकुंद हे राजा रामदेवराच्या दरबारामध्ये सेनापतीचं काम करत होते. सेनापती होते दोनही मुलं हरी आणि मुकुंद. त्यांची आई आमाई सांगायचे अरे तुम्ही जाऊ नका. नाही म्हणले, नवीन रक्त होतं. सांगितलं का नाही जायचं, क्षत्रियाचं काम क्षत्रियाने करायचं. अरे सगळं ठीक आहे पण तुमच्याकडे परंपरेने चालत आलेली ही जी पूजा अर्चा आहे पांडुरंगाची ही करा ना. ही केल्यानंतर सुद्धा मोक्ष आहे आणि रणांगणामध्ये मरण आल्यानंतर सुद्धा मोक्ष आहे. दोन्हीकडेही मोक्ष आहे. मग शरीराचा त्रास करून घेण्यापेक्षा इथं भक्ती करा, ही पांडुरंगाच्या चरणाची सेवा करा. दोघांनी ऐकलं नाहीये. शेवटी आमाईला घेऊन गेले, आमाईला सोबत घेऊन गेले. आमाईचं मन काय तिकडे रमेना आणि परचक्र आलं. पांडुरंगाने आमाईच्या स्वप्नात जाऊन सांगितलं आमाई अगं परंपरेने चालत आलेली पूजा तू बंद करून निघालीस पोरांच्या आग्रह खातर. एक सांगते ऐक, पांडुरंगाने सांगितलं सांगते तुम्ही ऐक आमाई कदाचित परचक्र येईल, त्या परचक्रामध्ये तुझी दोनही मुलं मारली जातील. पांडुरंगाने स्वप्नात जाऊन सांगितलेलं. पण महाराज पोरं ऐकतील कसं काय, कारण नवीन रक्त तरुण रक्त. परचक्र आलं, दोनही मुलं विश्वंभर बुवांची त्या परचक्रामध्ये मारले गेली. त्याच्यात मुकुंदाची जी बायको होती ती मुकुंदच्या प्रेतावरती सती गेली. पण हरीची पत्नी होती ती गरोदर होती. त्या हरीच्या पत्नीला एक मुलगा झाला. हरीचा मुलगा विठोजी, विठ्ठल नाव ठेवलं, विठोजी म्हणू लागले. विठ्ठलला एक मुलगा झाला त्यांचं नाव पदाजी. पदाजींना मुलगा झाला त्यांचं नाव शंकर. शंकरचे कानया, कानयाचे बोलोबा आणि बोलोबा कनकाई मातीच्या पोटी जन्माला आले जगद्गुरु तुकोबराया. विठाल विठाल परंपरा आहे. ज्याच्याकडे चांगल्या विचारांची परंपरा आहे ना, स्वामी विवेकानंदांचे एक वाक्य लक्षात ठेवा. स्वामी सांगतात इथं आल्यानंतर चांगल्या परंपरा आपण निर्माण करू, पण आपल्या रक्तातून जर चांगल्या परंपरा आल्या असतील तर त्या चांगल्या परंपरेला सांभाळलं पाहिजे. कसं? 3 प्रकार सांगितले गेले. त्या परंपरेचं संरक्षण करता आलं पाहिजे, कारण ती चांगली परंपरा आहे. इथं चांगल्या परंपरा निर्माण करणंच कठीण आहे. पण जर 8 पिढ्यापासून त्या चांगल्या परंपरा येत असतील तर ज्यांच्यावरती ती परंपरा आणून सोपवली त्या रक्तानी, त्या रक्ताच्या परंपरेचं एकच काम आहे वारसदाराचं की त्यांचं संरक्षणच केलं पाहिजे. आणि संरक्षण करत 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 संरक्षणानंतर त्याचं संवर्धन केलं पाहिजे. त्या परंपरेचं ते वाढवल्या पाहिजे. तुकोबाराने त्या परंपरा वाढवल्या महाराज. आलेली परंपरेचं संरक्षण केलं, संवर्धन केलं. संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण म्हणजे पुढच्या पिढीकडे देता आली पाहिजे. या 3 गोष्टी ज्या दिवशी सांभाळता येतील ना त्या दिवशी त्या परंपरा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत चालतील. विठाल विठाल चांगल्या परंपरा सांभाळता आल्या पाहिजे. तुकोबारांनी तेच केलं. 8 पिढ्याची परंपरा होती ना, तुकोबारांची 8 पिढ्याची परंपरा होती. त्या 8ही पिढ्याच्या परंपरेचं महत्व तुकोबारांना माहिती होतं. कारण कधी कधी घोराळा, कधी भामचंद्र, कधी त्या ठिकाणी महाराज भंडारा भजन करत 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 लोक विचारायचे महाराज प्रपंच उद्ध्वस्त झाला, बायको गेली, आईबाप गेले, 5 वर्षाचा संतू नावाचा मुलगा गेला. लोक नावं ठेवतात महाराज तुम्हाला, कारण देवना संसार चुका दोहीकडे चोर. धड देवही प्राप्त नाहीये, धड संसारही परिपूर्ण नाहीये, आणि मग तुमचं आयुष्य जसं उद्ध्वस्त झालेलं पाहत नाही आम्हाला. तुकोबाराय म्हणले कोण म्हणतं आयुष्य उद्ध्वस्त झालं? ज्यांचं जितकं आयुष्य होतं ती माणसं मला अर्धवटी सोडून गेली. पण ज्या 8ही परंपरेने
आमच्यासाठी जो भोगवटा तयार करून ठेवलाय ना, कुठला? पांडुरंगाच्या भक्तीचा, पंढरपूरच्या वारीचा, एकादशीच्या व्रताचा, नित्य नेमाचा, पांडुरंगाच्या चरणाच्या सेवेचा, पांडुरंगाला डोळ्याने पाहण्याच्या सेवेचा हा भोगवटा माझ्या एका पिढीचा नाहीये. मग माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, 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 माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. ए तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. कमीत कमी माग होतं म्हणा. एक आज फक्त सुगरणी आल्या नाहीत, फक्त आपल्यालाच माहिती, लोकांना माहित नाही इथं सुगरणी आले नाहीत म्हणून. आपणच घ्यायचं ते ओढवून ताणून. काय असतं माहिती का, कधी आमच्या नशिबाला 10 कलाकार असतात, कधी कधी एकही नसतो. पण कीर्तन ही अशी परंपरा आहे, ओढून सगळ्याला सांभाळून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांकडे लोक गेले, महाराज तुमचा प्रपंच उद्ध्वस्त झाला. कोण म्हणतं प्रपंच उद्ध्वस्त झाला? महाराज सांगतात प्रपंच उद्ध्वस्त झाला म्हणून काय झालं, पण परमार्थाचा मार्ग आमच्या 8ही परंपरेने इतका जोरदार राजमार्ग तयार करून ठेवला महाराज. राजमार्ग, त्या मार्गाने जो जाईल ना, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काय असतं माहितीये? कारण रक्तातून आलेली परंपरा जो शुद्ध असेल ना, त्या शुद्ध परंपरेमध्ये की विचार आणि ती तात्विकता, ती सात्विकता पुरत 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 एक दिवस असा येतो, त्या परंपरेमध्ये इतकं सुंदर कर्तृत्ववान बालक जन्माला येतं. त्या 8ही पिढ्याचा, त्याच्या अगोदरच्या 42 पिढ्या आणि आईकडच्या 42 पिढ्याचा उद्धार करत असते. तुकोबारायचं असंच झालं. 8ही पिढ्या परमार्थ करत 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 आल्या. एकच व्यक्तिमत्व असं त्या तुकोबरायांच्या त्या मोरे परिवारामध्ये देऊगावामध्ये जन्माला आलं. त्याने नुसता मोरे परिवाराचा उद्धार नाही केला हो, त्याने समस्त हिंदुस्थानातील वारकरी संप्रदायाचा उद्धार केला. आणि त्या वारकरी संप्रदायाला दाखवून दिलं की माणूस म्हणून जरी जन्माला आलो तरी आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या भक्तीने वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी विराजमान होऊन सध्येय वैकुंठाला जाता येतं. सगळ्यात मोठी क्रांती करून दाखवली तुकाराम महाराजांनी. विठाला विठाला पांडुरंगाच्या चरणाची सेवा का हो? चरणाची सेवा तुकोबराय सांगतात. चरण सेवा केल्यानंतर देवाजवळ काही मागायचं नाहीये. काही मागणे हे आभा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत होती, देवाजवळ काही मागायचं नाही. 8ही पिढ्यांनी तुकोबरायांच्या 8ही पिढ्यांनी पांडुरंगाची भक्ती केली, पंढरपूरची वारी केली, एकादशीचं व्रत केलं, नित्यनेमाने हरिपाठ भजन नामस्मरण सगळ्या काही घटना केल्या असतील. पण तुकोबरायाच्या 8ही पिढ्याने देवाजवळ कधी हात पसरला नाही. कारण तुकोबरायाला माहितीये, जर देवाजवळ हात पसरला, एकदा तुकोबरायांवरती असा प्रसंग आला होता. तुकोबराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि पुंडलिकरायाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मारल्यानंतर तुकोबराय चालत 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 पांडुरंगाच्या गाभाऱ्याजवळ आले. आणि गाभाऱ्याजवळ आल्यानंतर तुकोबरायांनी पांडुरंगाला पाहिलं
आणि पांडुरंगाला पाहिल्यानंतर तुकोबारायांच्या लक्षात आलं, बस म्हणले 250-300 किलोमीटरचा प्रवास करून मी पांडुरंगाला पाहायला इतक्या लांब आलो, त्या देवाला मी पाहिलं आणि काय क्रांती झाली. भाग गेला शिन गेला, 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 भाग गेला शिन गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला श्रीन गेला, भाग गेला श्रीन गेला, अवघा झाला हे आनंद, अवघा झाला हे आनंद, भाग गेला श्रीन गेला, भाग गेला श्रीन गेला. ओ भाग गेला श्रीन गेला, अवघा झाला आनंद, भाग गेला श्रीन गेला, 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 श्रीन गेला. तुकोबारांनी पांडुरंगाला पाहिलं, म्हणले बस 250 किलोमीटर एवढा लांब प्रवास केला, त्रास झाला. त्या काळात काय असे पालखी महामार्ग नव्हते, पायाला पानं बांधायची, चालत चालत काट्या कुट्यातून वनातून जंगलातून पंढरपूरला जायचं. पांडुरंगाला पाहिल्यानंतर तुकोबारायांच्या अंतकरणाला समाधान झालं, म्हणले बस तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. पांडुरंगाला पाहण्यामध्ये जन्माची सार्थकता आहे. सरकत 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 जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या पायाजवळ आले आणि पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं. डसा 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 तुकोबाराय रडू लागले. डोळ्यातील अश्रूंनी तुकोबारायांनी पांडुरंगाचे पाय धुतले. पांडुरंगाचे पाय धुतले हो. त्या पाय धुण्यामागे, डोळ्यातील अश्रू येण्यामागे मुखातून एकही शब्द तुकोबारायांचा निघाला नाही. पण देवाच्या पायाला तुकोबारायांच्या अश्रूंचा स्पर्श झाला आणि अश्रूंचा स्पर्श झाल्यानंतर त्या अश्रुवाटे सगळं दुःख देवाला समजू लागलं. इसवी सन 1632चा दुष्काळ देवाला जाणवू लागला. दुष्काळात घडलेल्या घटना देवाला जाणवू लागल्या. पत्नी मेल्याचं दुःख तुकोबारायांचं कळालं. भाऊजाई गेल्याचं दुःख कळालं. भाऊ निघून गेला. संतू नावाचा 5 वर्षाचा मुलगा मेला. आईबाप गेले. सगळा प्रपंच रस्त्यावरती आला. जाळवणी संसार बैसलोंगणी ही अवस्था तुकोबारायांची झाली होती. संसाराच्या नावे घालून या शून्य ही अवस्था तुकोबारायांची झाली होती. हा सगळा अनुभव तुकोबारायांच्या डोळ्यातील अश्रूंनी भगवंताला जाणीव करून दिली. आणि का कळणार नाही हो? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहारची न लगी. देव चतुर जानोनी अंतर वर्त तसे, जानोनी अंतर वर्त तसे, जानोनी अंतर वर्त तसे. देव चतुर जानोनी अंतर वर्त तसे, जानोनी अंतर वर्त तसे, जानोनी अंतर. देव चतुर जानोनी अंतर वर्त तसे, जानोनी अंतर वर्त तसे, जानोनी अंतर वर्त तसे. देव चतुर
पडलेले, पायांना स्पर्श झाला, तुकोबाराचं दुःख कळालं, देवाचा नायविलाज झाला. लक्ष देऊन ऐका, कळेल. देव कमरेमध्ये वाकले हो, कमरेमध्ये वाकले, खाली वाकले, तुकोबारांच्या दोन्ही हाताला धरलं, असं वर उचललं देवाला. तुकोबारांच्या हाताला धरावं आणि असं वर उचलावं. माझा बसलेल्या लोकांना प्रश्न आहे, आपण पण पंढरपूरला जाता, 3-3, 4-4 हजार रुपये खर्च करून जाता, देवाच्या पायावर डोकं ठेवता. डोकं ठेवल्यानंतर तुम्हा आम्हाला कधी उचललं का हो देवानी? झोपले वाटतं. तुम्हा आम्हाला उचललं देवानी? तुम्हा आम्हाला उचललं, पण देवानी नाही, मग पोलिसांनी. हो पुढं चला निघा, गर्दी करू नका, रांग लागली म्हणजे माझं. मला का सांगायचंय, आपली भक्ती तितकी नाही हो. अहो 8 पिढ्याची भक्ती, 8 पिढ्याची, आणि 8 पिढ्याच्या भक्तीने काहीच मागावं नाही, काहीच. आणि देवाला काही न मागणारे भक्तच आवडतात महाराज. 3 प्रकार पाळायचे आमचे बाबा गुरुवर्य वैद्य महाराज. देव, भक्त आणि सर्वसामान्य जीव. सर्वसामान्य जीवाचा काय स्वभाव आहे? सदाला कदा कोणाच्या ना कोणाच्या पुढे हातच पसरत असतो. सप्त्याला पंगत तरी द्या, ट्रिपला तरी चला, वारीत तरी चला, दिंडीत तरी चला, काहीतरी चला, सतत कोणा ना कोणापुढे हात पसरतो, त्याला जीव म्हणतात. कधीच कोणापुढे काहीही मागत नाहीत, त्याला संत म्हणतात. आणि जे मागत नाहीत त्यांच्या मागे हात धुवून लागतो, घ्या घ्या घ्या, काहीतरी मागा मागा मागा, त्याला देव म्हणतात. देव पण असा आहे, जो कधीच काही मागत नाही, त्याच्या मागे हात धुवून लागतात. तुकोबऱ्याला उठवलं, देवा तुमच्या दर्शनासाठी आलो, 8 पिढ्यांचं ऋण तुझ्या डोक्यावरती आहे, म्हणून तू कमरेत वाकलास, मला उठवलंस. तुला वाटत असेल मी तुझ्याकडे काहीतरी मागायला आलो, नाही मागणार तुला मी काहीच, कारण माझ्या वाडवडिलांची परंपरा आहे, काही मागणे आम्हा अनुचित. तुझ्याजवळ काहीही मागायचं नाही, आम्हाला ते उचित नाहीये. आणि जर मी तुला काही मागितलं तर त्या मागण्याचं पाप, 8 पिढ्याच्या परंपरेचं पाप मोडल्याचं पाप माझ्या डोक्यावरती बसेल. आणि ती परंपरा मोडल्याचं पाप माझ्या डोक्यावर बसलं ना देवा, तर मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही का? कारण माझ्या वडिलांची जी मिरासी ती परंपरा ती मी मोडली. असा इतिहास चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पूर्ण विश्वाला कळेल की तुकोबाराने 8 पिढ्याची परंपरा मोडली. माझ्या 8 पिढ्याची परंपरा आहे, तुझ्याजवळ काही मागायचं नाही. मग काय परंपरा होती? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांचे माझ्या वडिलांचे
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. काही मागणार नाही. तुकोबारायांना सगळ्यात मोठं तत्व जर कुठलं माहिती असेल, कारण ते 4 अवतारामधला अनुभव होता. कृतयुगातला अनुभव होता, त्रेतायुगातला अनुभव होता, द्वापारातला अनुभव होता आणि कलियुगातला पण अनुभव होता. कृतयुगामध्ये नरसिंहाची भक्ती केली, नारायणाची भक्त प्रल्हाद म्हणून, तोही अनुभव होता. त्रेतायुगामध्ये अंगदाने भक्ती केली रामाची, तोही अनुभव होता. द्वापार युगामध्ये कृष्णाची भक्ती केली उद्धवाने, तोही अनुभव होता. कलियुगामध्ये नामदेव महाराजांनी पांडुरंगाची भक्ती केली, तोही अनुभव होता. तुकोबारायांकडे रक्त परंपरेचाही अनुभव होता आणि स्वतःच्या अवतार परंपरेचाही अनुभव होता. देवाला काहीही मागायचं नाहीये, कारण देवाला एकदा संपूर्ण जीवन वाहून घेतलं ना, तो विश्वात काहीही कमी पडत नाही. महाराज आपल्याकडे होतं काय माहितीये, एखाद्या व्यवसायामध्ये अपयश आलं की आपण त्या ठिकाणी हातबल होऊन जातो. माझ्या माता भगिनी इथं आल्यात, आमचे पुरुष बांधव आहेत. एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्याकडे 5वीच्या दिवशी कुणाचं पूजन केलं जातं? सटवाई देवीचं पूजन केलं जातं. सायंकाळच्या वेळी दिवा लावला जातो. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये त्या बाळाला झोपवलं जातं. त्या 5 दिवसाच्या बाळाचं विधी लिखित लिहिण्यासाठी सायंकाळच्या वेळी ती देवी येते. आपण दिवा विजणार नाही याची दक्षता घेतो, रांगोळी काढतो, फुलं अंतरतून 5 दिवसाच्या बाळाला त्यावर झोपवतो. 5 दिवसाचं ते बाळ तिथं त्या ठिकाणी झोपवतो. त्याच्या डोक्यावरती प्रकाश पडेल याची दक्षता घेतो. का घेतो माहितीये? सगळ्यांना माहितीये की त्या दिवशी सटवाई देवी येते आणि त्या बाळाचं विधी लिखित लिहून जाते. आमच्या सगळ्यांना माहितीये त्या बाळाचं विधी लिखित लिहून जाते, पण काय लिहिते हे आम्हाला माहित नाही. इथे लिहून जाते, काहीतरी खरबड काला करते जाते, पण काय लिहिते आपल्याला माहित नाही. ती काय लिहिते माहितीये? काय लिहिते या गोष्टी जर समजल्या तर आपल्या जीवनातला जो दुसऱ्याचा आपण जो द्वेष करतो ना, जो मत्सर करतो ना, अहंकार ठेवून ह्या विकाराने आपलं जे वाटोळं केलंय ना, हे विकार आपण आपल्या शरीरामध्ये शिरू देणार नाही. लक्षात ठेवा. या 5वीच्या दिवशी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या या 5 गोष्टी निश्चित झालेल्या असतात. 5. 1. या बाळाचं आयुष्य किती हे कधी ठरलेलं आहे? 5वीला ठरलेलं आहे. 1 नंबरला आयुष्य, 2 नंबरला कर्म. याचं कर्म काय हे सुद्धा 5वीला ठरलेलं आहे. म्हणजे 1 नंबरचं करणार की 2 नंबरचं करणारे, म्हणजे मंदिरात येऊन पंगत देणारे का मंदिरात येऊन कीर्तनकाराचा बूट हाणणारे, हे 5वीला ठरलंय सगळं. 3 नंबर, 1 आयुष्य, कर्म, विद्या. IAS अधिकारी की IPS अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील काय होणार? आचार्य, पंडित, 108, 1008 काय होणार आहे? विद्या 5वीला ठरलंय. जर 5वीला ठरलं नसतं तर 1,00,000 मुलं IPS परीक्षेला असतात, सगळी पास झाली पाहिजे. 10च पास होतात महाराज त्यातली. बाकीचे काय अभ्यास करत नाही का? करतात. प्रारब्ध. आयुष्य, कर्म, विद्या, धन. 4 नंबरची गोष्ट काय? धन. तुमच्या आयुष्यात कधी पैसा येणार आहे, कुठल्या मार्गाने येणार आहे, किती दिवस राहणार आहे, परत कसा जाणार आहे, कुठं कुठं जाणार आहे, हे सगळं विधिलिखित आहे. विधिलिखित. त्यामुळं व्यवसाय करत असताना आपण व्यवसाय जो ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला ही घालून करतो ना व्यवसाय, त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा. एक उदाहरण सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल. चला, काय होतं? सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत द्यावा लागतो. एकाने 20,000ची म्हैस घेतली. जुना काळ, 20 वर्षापूर्वीचा. 20,000ची म्हैस घेतली. ती म्हैस सकाळी 5 लिटर दूध द्यायची, संध्याकाळी 5 लिटर दूध द्यायची. किती झालं? तुम्हाला काय टेन्शन आहे का हो? नाही ना, कारण बोलत चला, कारण या फॅनमुळे मला तोंडाला कोरड पडायला लागले. आता लक्ष देऊन चला, मला उत्तर देत चला. राहिले 15 मिनिटं आपल्याकडे. पहा, सकाळी 5 लिटर आणि संध्याकाळी 5 लिटर. किती झालं दूध? 10 लिटर. आणि उत्तम गवळी तोच असतो, कोरच्या कोरं दूध डेअरीला घालतो. हा, असे खूप माणसं येतात बापू सारखे. किती माणसं कोरच दूध. आता आम्ही गेलतो गोठ्यावर, गाईच्या गोठ्यावर गेलो होतो. तिथं सांगितलं, म्हणले रोजचं 100-1 लिटर कोरं दूध लोक घेऊन जातात. ओरिजिनल दूध कोरं.
पूर्वीची माणसं तशी नव्हती महाराज. पूर्वीची माणसं इतकी खतरनाक होती, 10 लिटर दुधाला 10 लिटर पाणी खपवायचे म्हणजे खपवायचीच होती ना. आणि मग ते दूध शहरामध्ये आलं. त्या शहरातल्या बिचाऱ्या बायका सांगायच्या, हो गवळी, तुमच्याकडे गवळीच म्हणतात दूधवाल्याला, गवळी. आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये गवळी म्हणतात, तुमच्याकडे गवळीच म्हणत असतील. म्हशीचा व्यवसाय व्यापार करणारा गवळी. त्या गवळीला सांगायचे, हो दादा, अहो हे दूध म्हणले याचा चहा रंगत नाही, खायला चवदार नाही, साई येत नाही, नुसतं पातळ पाणी पातळ पाणी. तो गवळी काय सांगतो माहिती आहे, काय करू आत्या, काय करू ताईसाहेब, या म्हशीने कोरोनात इतकं पाणी पिलंय ना, त्या कोरोनातल्या पाणी पिण्यामुळे ही म्हैस तवापासून पातळ दूध देते. आता खरं आहे का हे? प्रामाणिकपणे सांगा, खरं आहे का? नाही. त्याने 10 वर्ष व्यवसाय केला. 10 लिटर दुधाला 10 लिटर पाणी, 10 लिटर दुधाला 10 लिटर पाणी. आणि 10 वर्ष झाले. ती म्हातारी महाराज, म्हैस म्हातारी झाली. त्याने बाजारावर नेली. सकाळी 8 वाजता नेऊन बांधली. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्या म्हशीकडे कोणीच पाहिना. शेवटी नाही वेळाचा शेवटी त्याने 5,000 रुपयाला ती म्हैस दिली. ज्याने ती म्हैस घेतली त्याने 5,000 रुपये त्याच्या हातात दिले, पण 2,500 रुपयाचे ठोकळे दिले आणि 2,500 रुपयाच्या नोटा दिल्या. ठोकळे नोटा गठोडं बांधलं, घेऊन निघाला. आणि घेऊन निघाल्यानंतर रात्रीची वेळ, विचार केला तर काय करायचं, चोरट्यांची भीती, कुठंतरी थांबावं लागेल. मग एका तळ्याच्या काठाला एक झाड होतं. त्या झाडाच्या कडेला त्या ठिकाणी त्याला पाहिलं की झाड मोठं आहे, आपल्याला इथं रात्री मुक्काम करता येईल. मग त्या झाडाच्या खोडावर चढला आणि ते गठुडं त्याने वर असं बांधलं आणि त्या खोडात झोपला. रात्री वारा आल्यानंतर ते गठुडं हालायला लागलं, डुलू डुलू इकडं तिकडं असं हालायला लागलं. बघा माझ्याकडे, बघा इकडे बघा, असं हालता 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 त्याचा एक पदर निसटला. आणि त्या गठोड्यातले जे 2,500 रुपयाचे जे ठोकळे होते का, 1 रुपये 2 रुपये 5 रुपये, ते सगळे एक 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 करत सगळे पाण्यात पडले. सकाळी उजडलं, त्यांनी पाहिलं, दिवस उजडला, गठोडं त्याने ते खोललं. पाहिला, अरे जाताना तर जड होतं, आता तर महाराज जे हलकं लागते. उघडून पाहिलं तर फक्त त्याच्यामध्ये 2,500 रुपये नोटा होत्या. म्हणजे यातले ठोकळे गेले कुठं, तर खाली पाणी पारदर्शक असल्यामुळे त्याला दिसू लागलं सगळे ठोकळे त्याचे ते पाण्यात पडले होते. तळ्यात सगळे पैसे सगळे पाण्यात. खाली गेला, त्याने हात घालून पाहिलं, पण आप्पा त्याचा एकही ठोकळा हाताला लागला नाही. बरं, पावता येईना, पाण्यातून पैसे काढता येईनात. पाण्यातून पैसे कसे काढावे याची अक्कल फक्त आमच्या आळंदीकरांना नाही. पाण्यातून पैसे कसे काढावे म्हणजे आळंदीकरांना अक्कल आहे. तुम्ही म्हटलं कशी? इंद्रायणीच्या काठावर आम्ही गेलो की आम्हाला तिथं ते VIP लोक पाहायला मिळतात, पैसे काढणारे. वृद्धभाव ते लवचुंबक बांधतात, पाण्यात टाकतात, बरोबर 2-4 ठोकळे चिकटून माघारी येतात. याच्याकडे काय लवचुंबक नाही, दोरी नाही, काय नाही काय नाही. विचार केला तर काय करायचं? महाराज हात घालून पाहिला, पाणी काय निघाणार, ते ठोकळे काय निघाणार, पोहता येईना, कुणीच येईना. शेवटी रडला रडला, लाल झाला आणि सुजला. आणि मग त्यांनी आपल्या छातीवरती हात ठेवून एक विचार केला, मला जाऊ द्या मरू द्या. दुधातला पैसा हातात आला, काय कायना कळलं, काय कायना घरी गेल्यावर कळलं, काय करत. दुधातला पैसा कुठं आला? हातात. आणि पाण्यातला पैसा, म्हणून पाणी टाकून पिणारे आपलं हे पाणी टाकून व्यवसाय करणाऱ्या लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या विधिलिखित जे लिहिलंय ना आपल्याला तेवढंच मिळणार. हा सगळा प्रकार, सटवाई देवीचा प्रकार माझ्या तुकोबारांना माहिती होता. पण तुकोबाराने देवाजवळ काहीही मागितलेलं नाही. आणि मागण्याची वेळ आली ना तर फक्त तुकोबारांनी एकच मागितलं, माझी वारी सफल कशी होईल, माझं एकादशीचं व्रत सफल कसं होईल, माझं उपवासाचं पारणं कसं त्या ठिकाणी उपवास पारणे राखीला जारवंता. उपवास पारणे राखीला जारवंता. उपवास पारणे राखीला जारवंता. उपवास पारणे राखीला जारवंता. केला भोगवता
सांगतात पांडुरंगाच्या चरणाची सेवा करावी परंपरेने आम्हाला सांगून दिलं. पण उपवास करावा, उपवास घडावा, एकादशीचं व्रत घडावं यासाठी मात्र जगद्गुरु तुकोबारायांना देवानी मागायला लावलं. आणि तुकोबारांनी जे मागितलं ना ती पारमार्थिक संपत्ती मागितली. अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमळापती तुझबा नाणे कंटाळा संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा हाची भाव माझ्या जीवा पूर्वी देवा मनोरथ विठोबा अभंगामध्ये तुकोबारे स्वतःच्या परंपरेचा अनुभव सांगतात. आमच्या परंपरेने आम्हाला परमार्थाच्या भक्तीचा भोगवटा भोगण्यासाठी करून ठेवलेला आहे. उपवास पारणं करून तो दारवंटा दाराच्या जवळ ती परंपरा राखून ठेवलेली आहे आमच्या परंपरेने, आमच्या वंश परंपरेने. आणि त्या परंपरेचा अनुभव तुकोबारे सांगतात. तर संतांचं जीवन हे अनुभवाचं असते. संत आपल्या पुढे जे प्रगट करतात ते अनुभवातून करतायत, पाठ करून नाही करत. पाठ केलेलं बोलणं कधीतरी धोका देतं महाराज. एक उदाहरण सांगतो, माझी सेवा संपवतो. पहा, पाठ केलेलं बोलणं धोका कसं देतं लक्ष देऊन ऐका. एका मुलीचं लग्न ठरणार आहे म्हणून आई 2 महिने अगोदर सांगते, बाळे 2 महिन्यांनी मे महिन्यात तुझं लग्न होणार आहे. आणि ते लग्न झाल्यानंतर तुला तुझी सासू, दीर, नवरा, सासरा कसा मिळतोय हे आत्ता सांगणं कठीण आहे. म्हणून मी तुला एक मंत्र देते. सुखी जीवन जगायचं असेल तर माझ्याकडून मंत्र शिक. काय मंत्र आहे? तुला तुझी सासू कशीही मिळू दे, फक्त तिला इतकंच म्हणायचं, हो आत्या अगदी बरोबर, तुम्ही म्हणतात तेच बरोबर, बाकीचा आगाऊपणा करायचा नाही. बऱ्याचशा आया आपल्या पुरींना मंत्र देतात. काही काही मंत्राने घरं टिकतात, काही काही मंत्राने लग्नाच्या नंतर 8 दिवसाच मध्ये भिताड पडतात. कित्येक आयात अशा चारित्र्य संपन्न मुलीच्या संसाराचं वाटोळं करणाऱ्या कितीतरी आहेत. म्हणून पुरींना शिकवताना चांगलं शिकवत चला. तिने मंत्र दिला, तुझी सासू तुला काही म्हणू दे, तिला फक्त इतकंच म्हणायचं, हो आत्या अगदी बरोबर, तुम्ही म्हणतात तेच बरोबर. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिची सासू म्हणजे इतकी खतरनाक होती. सर्व पितरी अमावस्या आणि संक्रांत 14 जानेवारी हे 3 सण ज्या दिवशी एकत्र येतील इतकी खतरनाक तिची सासू. बरं, ती सासू इतकी खतरनाक, ती सुनीला सांगायची, ए सुनबाय हे स्वयंपाक असा नाही असा करायचा. ती म्हणायची, हो आत्या, मंत्रपाठ आहे ना, अगदी बरोबर, तुम्ही म्हणतात तेच बरोबर. ती म्हणायची, हे धुणं असं नाही असं धुवायचं. ती म्हणायची, हो आत्या अगदी बरोबर, तुम्ही म्हणतात तेच बरोबर. ए सुनबाय ही शिळीची दार अशी नाही अशी काढायची. कशी काढायची? तंगडीत तंगडी घालायची शिळीच्या. जुन्या लोकांना, आता पुणे शहरातल्या लोकांना माहीत नाही, शिळीची धार काढायला गडी माणसांना जमत नाही, त्यासाठी बाया माणसं लागतात. त्यांना बरोबर माहिती असतं, एक पाय पायात धरावा लागतो, या उजव्या पायात. ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती आहे, उजव्या पायात पाय धरावा लागतो आणि मग धार काढावं लागते आप्पा. ती म्हणायची, हो आत्या अगदी बरोबर, तुम्ही म्हणतात तेच बरोबर. 4 महिन्यानं म्हातारी पडली आजारी. तिला 3 आजार झाले, चिकनगुन्या, माकडगुन्या आणि कोरोना. बाजव पडून अशी बिचारी.
85ची म्हातारी 4 महिन्यात 35 वर आली आणि ती सुनबाईला सांगते, सुनबाई काय, अगं मला नाही वाटत मी बरी होत, या 6 महिने झाले या आजारातून मी काय बरी होईना, माझी तब्येत खालवत चालली, मला असं वाटतंय रोगर घ्यावं, प्यावं आणि मरावं. ती म्हणली, हो आत्या. अगं पण मग ते इथं म्हणायचं नव्हतं ना, पाठ केलेलं बोलणं धोका देतं महाराज, कुणाचा असू द्या. अहो एकाच्यावर चोरीचा आळा आला आणि तो वकिलाकडे गेला, म्हणला वकील साहेब शेजारच्या माणसाच्या घरी चोरी झाली, त्याने आरोप केला माझ्यावर, मला काही करा वाचवा. वकील म्हणले 1 लाख रुपये लागतील. देतो म्हणले, देतो 1 लाख रुपये, काय अडचण नाही, एक ना देतो. तो म्हणला 1 लाख देऊन उपयोग नाही ना, मी सांगतो तेवढं पाठ करायचं. काय पाठ करायचं? समोरच्या वकिलांनी तुला काही जरी बोलले तरी फक्त इतकंच म्हणायचं, नाही नाही साहेब, नाही नाही साहेब, नाही नाही साहेब, नाही नाही साहेब, काही विसरू दे. तो म्हणला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी महाराज कोर्ट भरलं, फिटनेस बॉक्समध्ये त्याला उभं केलं आणि वकिलांनी विचारलं, अपोजिट वकिलांनी, का रे तू याच्या घरी चोरी केली का? तो म्हणला नाही नाही साहेब, नाही नाही साहेब. याच्या घरचं सोनं चोरलं का? नाही नाही साहेब, नाही नाही साहेब. ह्याच्या घरचे पैसे चोरले का? नाही नाही साहेब, नाही नाही साहेब. हे सगळं तू खरं बोलतो का? हळूहळू कळ, घरी गेल्यावर कळ काय करता. पाठ केलेलं बोलणं धोका देतं. तुकोबार पाठ करून सांगत नाहीये, 8 पिढ्यांचा अनुभव सांगतायत. तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगाच्या चरणाची सेवा हा अनुभव. एकादशीचा व्रत, उपवासाचं पारणं, दारवंटा म्हणजे दारापर्यंत जी परंपरा माझ्या परंपरेने आणून ठेवलेली होती, त्या परंपरेचा मी सांभाळ करेल. 8ही परंपरेला आनंद होईल, 8ही परंपरा माझ्यावरती कृपा करतील, असा मी एकच मंत्र पाळेल. कुठला? वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. तुका मुखली लाज पुना, तुका मुखली लाज पुना, उपवास पाळे राखीला दारवंटा, उपवास पाळे राखीला दारवंटा. तुका मुखली लाज पुना, तुका मुखली राखीला दारवंटा, उपवास पारवे राखीला दारवंटा. माझ्या परंपरेने जो दारवंटा दाखवून दिला, त्या परंपरेचा मी वंश परंपरेने, वंश परंपरा दास मी अंकित. ज्या 8ही पिढ्यांनी माझ्या परमार्थाचं दासत्व पत्करलं पांडुरंगाचं, आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. मी अंकित होईल आणि अंकित होत असताना कुठल्याही प्रकारच्या परंपरेची अभिलाषा धरणार नाहीये, लाज धरणार नाहीये. माझ्या परंपरेने घालून दिलेला परमार्थच मी पुढे घेऊन जाईल आणि माझ्या पांडुरंगाच्या चरणाची मी सेवा करेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली महाराज ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज. तुकाराम 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 तुकाराम
दासवी अंकित तुका मुक लिता लाज कोना उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. हे तुकोबराय सांगतात भोगवटा आम्हा लागी केला. तसं वारकरी संप्रदायाने या विश्वामध्ये जे स्वतःच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, ती तुळशीची माळ घातल्यानंतर ज्ञानेश्वरी गाथा असेल, हरिपाठ अमृतानुभव असेल, चांगदेव पासष्टी असेल, सगळे ग्रंथ असतील, काकला असेल, भजन असेल, या सगळ्या परंपरेचा आनंद वारकरी संप्रदायासाठी या संतांनी भोगवटा म्हणूनच ठेवलेला आहे. तो आम्ही भोगवटा म्हणूनच भोगतोय ना. आम्हाला कुठली परंपरा नाही आहे. मी तर नेहमी सांगत असतो, माझ्या आज्या पंजापासून काहीच परंपरा नव्हती, पण त्या परंपरा जरी आमच्या रक्त परंपरात नसेल तरी आमच्या विद्या परंपरेने ज्ञानोबाराय तुकोबारायांनी तो भोगवटा सर्वसामान्य 18 पगड जातीतल्या लोकांसाठी तो भोगवटा करून ठेवला आहे पांडुरंगाच्या भक्तीचा. तुकोबारायांनी त्यांच्या परंपरेचं वर्णन करावं, पण नंतर तुकोबारायांच्या नंतरचा तो भोगवटा आहे. आम्ही सगळेच त्याचा भोग घेतोय. पांडुरंगाच्या भक्तीचा भोग घेतो, नामस्मरणाचा भोग घेतो, वारीचा भोग घेतो, भजनाचाही भोग घेतो. आणि महाराज देवाच्या भक्तीचा भोग घेतला की देवापाशी जाण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग लागत नाहीये. म्हणून देवाचा भोग घ्यावा. कामतो कामना भोगी तसे देवा आलिंगणे हेवा चरण चुंबी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.